जो है केरोसिन की ज़रूरत नहीं है, उनको केरोसिन नहीं देना चाहिए। हमारे पास केरोसिन बहुत है, जितना चाहिए उतना दे सकते हैं, मगर कोर्ट की वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है। हम लोग कोशिश तो कर रहे हैं। बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है, राज्य है, वहाँ केरोसिन दे रहे हैं। अब महाराष्ट्र में ये दुविधा, तो हम तो चाहते हैं कि हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है, आज जो है मयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा है, ये तो हमारा भी तो दुख है, तो हम क्या करें। सर, आज की सभा में पंकजा मुंडे या फिर धनंजय मुंडे आएंगे? मुझे नहीं पता, उनको पूछिए आप, ये सवाल तो उनको पूछना चाहिए, मुझे क्या। भुजबळ साहेब, मैं तो आऊँगा, मैं तो आया हूँ। भुजबळ साहेब, तुमचे बीडचे दौरे जे आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे जरांगे बीडचे पाटील दौरे कुणी सांगितलं वाढले? बऱ्याचदा तुम्ही कधी सांगा ना. अहो माझ्या दौरे जे आहेत पूर्वी सुद्धा लाखाची मिटिंग झालेल्याच आहेत. आता बीडचा जो अलीकडच्या ह्या 6-8 महिन्यामध्ये हा दुसराच दौरा आहे. पहिला जो आहे तो फक्त जे जाळपोळ केली, त्यांची घरं पाहिली, हॉटेल पाहिलं आणि आता परत जातोय तिथे सभेला. तर जरांगे पाटील म्हणतात की तुम्ही वारंवार बीडला जातायत, खास करून म्हणजे त्याला त्याचा अभ्यास कमी आहे. दूसरा एक के लोग आंदोलन कर रहे हैं, वहाँ पर भेंट देंगे आप जाते टाइम? काय वडीगोद्री जे गाव आहे अंतरवली सरटीच्या अलीकडे, म्हणजे आतमध्ये जात असताना, तर त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू देखो, आहे. भेट देणार? ओबीसी के आंदोलन कई जगह चला है क्या, अगर रास्ते पे है तो जरूर 2 मिनट रुकने में कोई हरकत नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं है। मगर बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए, वहाँ लेट होगा, वो भी तो देखना चाहिए। और मैं समझता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए, कैंडल मोर्चा निकालना चाहिए, सब लोग अपने अपने ढंग से जो गांव में जो अपना अपना काम करना चाहिए। मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए, तभी लोगों का जो है अभ्यास होगा कि ये क्या लड़ाई है, समझना तो चाहिए लोगों को। शिवसेनेचा निकाल लागला, हा निकाल लागल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडिया त्यांना ट्रोल केलं गेलं आणि अनेकांनी वेगवेगळे आरोप केले की त्यांचा हा निकाल असंवैधानिक होता. त्या टीकाकारांकडे तुम्ही कसं बघता, निकालाबद्दल काय म्हणता? हे पहा, आजकाल हे जे समाज माध्यम आहे, टीकाकार आहे, या बाजूने गेलं तरी टीका आहे, त्या बाजूने गेलं तरी टीका आहे. शेवटी त्यांनी जो आहे त्यांचा जो अभ्यास, ते स्वतः वकील आहेत, त्या अनेक वकिलांचा, कायदेतज्ञांचा त्यांनी सल्ला घेतलेला आहे. आता त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्यांनी तो दिला.